नमस्कार. आजचा विषय मी 18 महिने चुकीची समस्या सोडवत होतो आणि माझा व्यवसाय हळूहळू मरत होता. आज मी एक कबुली देणार आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात महागडी चूक मी पैशामुळे केली नव्हती. मी ती केली होती कारण मला वाटत होतं की मला उत्तर माहीत आहे आणि त्या एका चुकीच्या समजुतीने 18 महिने खाल्ले, लाखो रुपयांचे नुकसान केले आणि जवळजवळ माझा व्यवसाय संपवला. व्यवसायात एक विचित्र सापळा असतो. समस्या दिसते एका ठिकाणी, पण तिचं मूळ असतं दुसऱ्याच ठिकाणी. सेल्स कमी झाले की आपण मार्केटिंगला दोष देतो. ग्राहक निघून गेले की किंमत कमी करतो. टीम काम करत नाही म्हणून नवीन लोक भरती करतो. पण जर समस्या तिथेच नसेल तर, जर आपण तापावर औषध घेत राहिलो आणि संसर्ग शोधलाच नाही तर, एकदा एका उद्योजकाच्या बैठकीत एक साधा प्रश्न विचारला गेला. तुमच्या व्यवसायातील सर्वात मोठी समस्या कोणती? प्रत्येकाने उत्तर दिलं, कमी विक्री, स्पर्धा, कॅश फ्लो, मार्केटिंग. मग एक ज्येष्ठ उद्योजकाने शांतपणे विचारलं, तुम्हाला खात्री आहे का? खोलीत शांतता पसरली. तो पुढे म्हणाला, समस्या दिसते ती खरी समस्या असेलच असं नाही. आणि तिथेच माझा विचार बदलला. एक लॉजिस्टिक कंपनी होती. ग्राहक कमी होते. व्यवस्थापनाने निष्कर्ष काढला, आपली किंमत जास्त आहे. त्यांनी डिस्काउंट दिले, ऑफर्स दिल्या, मार्जिन कमी केलं. पण ग्राहक परत आले नाहीत. 6 महिने गेले, 9 महिने गेले, स्थिती बदलली नाही. एक दिवस त्यांनी वेगळं काही केलं. त्यांनी ग्राहकांना फोन केला, फक्त एक प्रश्न विचारला, तुम्ही आम्हाला सोडलत का? उत्तर धक्कादायक होतं. कोणालाही किमतीची तक्रार नव्हती. समस्या दुसरीच होती. ग्राहकांना माल कुठे आहे याची माहिती मिळत नव्हती. अपडेट्स नव्हते, संवाद नव्हता, विश्वास कमी होत होता. कंपनीने किंमत बदललेली नाही, फक्त कम्युनिकेशन सिस्टम बदलली. व्हॉट्सअप अपडेट, ऑटोमॅटिक ट्रॅकिंग, डिलिव्हरी अलर्ट्स. काही महिन्यांनी ग्राहक परत येऊ लागले. तेव्हा सगळ्यांना समजलं, ते किंमत सुधारत नव्हते, ते चुकीची समस्या सुधारत होते. आपण अनेकदा उत्तराच्या प्रेमात पडतो कारण उत्तर आपल्याला हुशार वाटू देतात. पण प्रश्न विचारणं अस्वस्थ करतं कारण प्रश्न अहंकार तोडतात. खरे नेते उत्तरामुळे महान होत नाहीत. ते महान होतात कारण ते स्वतःला विचारतात, मी काहीतरी चुकवत तर नाही ना? हा प्रश्न आयुष्य बदलतो, व्यवसाय बदलतो, भविष्य बदलतो. आजच हे करा. तुमच्या सर्वात मोठ्या समस्येचं नाव लिहा. त्याखाली लिहा, मला याबद्दल नक्की काय माहित आहे. मग लिहा, मला काय माहित नाही. आणि तिसरा प्रश्न, मी कोणती गोष्ट गृहीत धरली आहे. कधी कधी उत्तर तिथेच लपलेलं असतं. कॅटच्या प्रश्नात अनेक विद्यार्थी गणितात अडकतात कारण त्यांना वाटतं उत्तर असलंच पाहिजे. पण खरा धडा गणिताचा नसतो, तो विचार करण्याचा असतो. व्यवसायातही तसंच आहे. जग उत्तरांनी भरलेलं आहे, पण यशस्वी लोक वेगळे असतात. ते उत्तर शोधण्याआधी माहिती शोधतात आणि अनेकदा अब्जावधी रुपयांची संधी एका प्रश्नामागे लपलेली असते. मी काय पाहत नाही, तो प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवा. कारण कधी कधी यशाचं दार उत्तरांनी नाही तर प्रश्नांनी उघडतं. धन्यवाद.